प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम। आजच्या या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं पुन्हा एक वार स्वागत आहे। या पवित्र सप्ताहामधील आम्ही विशेष प्रकारे या पवित्र बुधवारच्या उपासनेमध्ये आपण प्रत्येकजण आज सहभागी होत आहोत। परमेश्वर देव हा आम्हाला त्याच्या आत्म्याद्वारे चालवित आहे। पवित्र सप्ताह आम्हाला पावित्र्याने युक्त करीतो आणि त्यासोबतच देवाच्या योग्यतेचं जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला फार मदतनीस असा ठरतो। म्हणून माझ्या प्रियांनो, या पवित्र सप्ताहातील आजच्या या बुधवारच्या प्रार्थनेमध्ये उपासनेमध्ये आम्ही सहभागी होत असताना आपण यावेळेस आपलं समर्पण जिवंत देवाला करूया। आपण यावेळेस प्रार्थना करू। आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ येत आहोत। प्रभू, आपली दृष्टी आम्ही तुझ्याकडे लावित आहोत पित्या। प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सदुदित तुझ्या आत्म्याने भरीत आहेस। प्रभू राया, आम्हाला तुझ्या मार्गामध्ये अग्रेसर करीत आहेस आणि तुझ्या योग्यतेचं जीवन आमचं तयार व्हावं याकरिताही प्रभू तू आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आशीर्वादित करीत आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो। प्रभू बापा, आम्ही या समय प्रभू तुला विनंती करीत आहोत। आज प्रभू या बुधवारच्या प्रार्थनेमध्ये आम्ही जेव्हा एकत्रित येत आहोत, या पवित्र सप्ताहातील आजच्या प्रार्थनेला प्रभू तू आशीर्वादित कर आणि प्रभू परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या द्वारे प्रभू अधिक आणि अधिक आध्यात्मिक लाभ घडू द्यावा, हीच आम्ही तुला विनंती करीतो। जे आमचे समस्त प्रियजन प्रभू परमेश्वरा आज आमच्यासोबत जोडले जात आहे, प्रभू त्या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो। ऑनलाईनच्या माध्यमातून आमची मंडळी देखील प्रभू परमेश्वरा या प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहे। आम्ही प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो आणि प्रभू तुला विनंती करीतो की प्रभू परमेश्वरा प्रभू आज तुझ्या पवित्र वचनातून बोलत असताना आमचे ब्रदर विन्सेंट प्रभू परमेश्वरा यांना देखील प्रभू तू आशीर्वादित कर आणि प्रभू राया त्यांच्याद्वारे प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या प्रभू वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा प्रेरित करावे, आम्ही असं तुला विनंती करीत आहोत। प्रभू आमचं जीवन सर्वस्व ही पुढील वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो। प्रार्थना येशूच्या नावात म्हणून तू ऐक बापा, आमेन। देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो। प्रियांनो, या आपण यावेळी परमेश्वराची स्तुती करूया, आराधना करूया, देव परमेश्वराच्या नावाला उंचवूया। परमेश्वर देव आमच्या स्तवनात वसणारा आमचा जिवंत देव आहे आणि खरोखर तो स्तुतीस योग्य आणि भयास पात्र आहे। तर या आपण मिळून त्या स्तवनीय परमेश्वराच्या नावाला आपण उंचवूया आणि त्याच्या नावाची आपण महती वरूया। पुढे स्क्रीनवर येणारे जे गीत आहे या माध्यमातून आपण या स्तुती आराधनेमध्ये मिळून सहभागी होऊया। प्रिय आहे मला, प्रिय आहे मला येशू, प्रिय आहे, प्रिय आहे मला, प्रिय आहे मला येशू, प्रिय आहे मला येशू, प्रिय आहे। हालेलुया, आराधना, हालेलुया, आराधना येशूला, हालेलुया, आराधना, हालेलुया, आराधना येशूला। जीवन दिले मला, जीवन दिले मला येशूने, जीवन दिले, जीवन दिले मला, जीवन दिले मला येशूने, जीवन दिले मला येशूने, जीवन दिले मला येशूने, जीवन दिले। हालेलुया, आराधना, हालेलुया, आराधना येशूला, हालेलुया, आराधना, हालेलुया, आराधना येशूला।
बलहीन मी, मला बळ तू दे, तुझ्या आत्म्याची शक्ती तू दे. बलहीन मी, मला बळ तू दे, तुझ्या आत्म्याची शक्ती तू दे, तुझ्या आत्म्याची शक्ती तू दे. हालेलुया आराधना, हालेलुया आराधना येशूला. हालेलुया आराधना, हालेलुया आराधना येशूला. यहोवा राफा, आरोग्य तू, तुझ्या स्पर्शाने धन्य झालो. यहोवा राफा, आरोग्य तू, तुझ्या स्पर्शाने धन्य झालो, तुझ्या स्पर्शाने धन्य झालो. हालेलुया आराधना, हालेलुया आराधना येशूला. हालेलुया आराधना, हालेलुया आराधना येशूला. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. तहानलेले मन हे पुकारी, स्वीकारण्या अबोल झाली वाणी माझी. बोल प्रभू, वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. पहाट संध्या तुझीच करणी, हे प्रभुजी. कितीही सुंदर रचना तुझी, सृजनहार. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. तृषित नेत्री पाहतसे मी, वाट तुझी. होईल माझी आशा पुरी. बोल प्रभू, वसना तू मन
प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही पुन्हा एक वार आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत. प्रभुराया, तू आमचं स्तवन मान्य करून घेतलेला आहेस, आमचा हा विश्वास आहे. प्रभुराया, त्या परमेश्वरा, तू आमच्या स्तवनात वसणारा आमचा जिवंत देव आहे. म्हणून प्रभुराया, आम्ही यावेळेस खरोखर तुझे उपकार मानित आहोत. तुझ्या पवित्र आत्म्याकरिता प्रभू आम्ही तुझी स्तुती करीतो, कारण तुझा पवित्र आत्मा आम्हाला तुझ्या अधिक निकटतेमध्ये घेऊन येणार आहे. म्हणून प्रभुराया, आम्ही यावेळेस आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्याच आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभुराया, आता तुझ्या वचनांकडे आम्ही जेव्हा आपलं लक्ष केंद्रित करू, त्याद्वारे प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू आमचं जीवन आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड निपणाने मागत आहोत, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. या आपण यावेळी विशेष करून आपल्या परमेश्वराच्या पवित्र वचनांकडे आपण यावेळेस वळणार आहोत. आज या पवित्र सप्ताहातील या पवित्र बुधवारी देवाच्या वचनातून बोलण्याकरिता आमच्या चर्चचे लीडर मिस्टर विन्सेंट जेकब हे विशेष करून देवाच्या वचनातून आमच्यासोबत आज बोलणार आहे. ही पुढील वेळ मी त्यांच्या हातामध्ये विशेष प्रकारे सुपूर्द करू इच्छितो आणि देव परमेश्वराने त्यांच्याद्वारे आज आमच्याशी बोलावं ही देखील प्रभू परमेश्वराला आमची विनंती आहे. तिथून पुढील वेळ आमचे ब्रदर विन्सेंट जेकब यांच्या हातामध्ये मी समर्पित करीत आहे. देवाच्या पवित्र वचनांवर आपण येथून पुढे मनन चिंतन करूया. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नामामध्ये सलाम. आपण प्रार्थना करूया. हे आमचे सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, धन्यवाद 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 देतो प्रभू. तुझ्या नावास्तव प्रभू मी धन्यवाद देतो प्रभू, कारण प्रभू तुझी कृपा आहे, तुझी अनुग्रह आहे आमच्यावर प्रभू. म्हणून प्रभू हा सुंदरसा दिवस, हा सुंदरसा समय प्रभू आम्ही बघत आहोत प्रभू. प्रभू मी तुला विनवतो प्रभू की संपूर्ण भक्तीची वेळ आहे प्रभू, ते तुझ्या हातात घे प्रभू. प्रभू मी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू तू माझ्या बरोबर राहा प्रभू, आणि प्रभू माझे विचार चक्रांना चालना दे प्रभू. आणि प्रभू होऊ दे की या वचनाद्वारे प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू आमची वाढ व्हावी प्रभू. आम्ही ज्या गोष्टी तू आम्हाला शिकू इच्छितो प्रभू, त्या सर्व गोष्टींना प्रभू आम्ही आत्मसात करावा प्रभू, आणि तुझ्या राज्यात प्रभू अजून दृढपणे प्रभू आम्ही पुढे वाटचाल करावी प्रभू. असं तू होते पुढची वेळ तुझ्या हाती सोपवतो. ही लहानशी विनंती प्रभू तुझ्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. तर प्रियानो, आपला आजचा जो मनन आणि चिंतनाचा जो विषय आहे, ज्या विषयावर आपण आज मनन आणि चिंतन करणार आहोत, तो विषय आहे बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभिषेक. बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभिषेक हे जे शास्त्रपाठ आहे याबद्दल ते आपण वाचणार आहोत. मार्क सुप्रथम याचा 14वा अध्याय 3 ते 9. मार्क 14 3 to 9 मी आपल्यासाठी वाचतो. मार्क 14वा अध्याय 3 ते 9. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्री जटामासीचा फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओथिली. तेव्हा कित्येक जण आपसात तरफडून म्हणाले, हा सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोरगरिबांना देता आले असते, अशी ते तिच्याविषयी कुरकुर करीत होते. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेस जाऊ नका. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक असत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करिता येते, परंतु मी तुम्हा बरोबर नेहमीचा आहे असे नाही. हिला जे काही करिता आले ते हिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव्य लाविले आहे. मी तुम्हास खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे
जे शास्त्रपाठ वाचलेलं आहे मार्क सुवर्तमान 14 अध्याय 3 ते 9 ह्याच्यात बेथानी येथे घडलेली ही जी घटना आहे तिच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. ह्या शास्त्रपाठामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणी एका स्त्रीने येशूचा तैलाभिषेक केलेला आहे. पण जर हेच जे शास्त्रपाठ जर आपण योहान शुभवर्तमान मध्ये आपण जर वाचलं तर त्या शुभवर्तमानामध्ये योहानाने क्लिअर कट आपल्याला सांगितलेलं आहे, स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की ती जी स्त्री होती ती मरिया होती. मरिया तीच जिचा भाऊ लाजर ज्याला येशूने मरणातून जिवंत केलं होतं, तो जो लाजर होता तिची बहीण मरिया हिने हे कृत्य केलेलं आहे. तर जर आपण दोघं शास्त्रापाठ जर आपण एकत्र वाचलं मार्क शुभवर्तमान आणि योहान शुभवर्तमान तर आपल्याला असं कळून येतं की हे जे तैलाभिषेकाचं जे कृत्य आहे ते मरियेने केलेलं आहे. तर आपण प्रियांनो आजच्या या शास्त्रपाठामध्ये आजच्या हे मनन आणि चिंतनाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर मी तुमचं लक्ष 3 गोष्टींकडे तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो. 3 गोष्टी म्हणजे 3 व्यक्तिमत्व आपल्याला या शास्त्रपाठामध्ये आढळतात आणि त्या तिघे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दल आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. पहिली गोष्ट ही जी घटना आहे ती बेथानी या ठिकाणामध्ये घडलेली आहे. बेथानी हे जे आहे ते यरुशलेमाच्या पायथ्याशी आहे, यरुशलेमाच्या जवळचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणाविषयी पुष्कळदा आपण नवीन नियमामध्ये आपण जास्त कोणाच्या विषयी आपण वाचतो किंवा त्याच्याबद्दल या ठिकाणाबद्दल उल्लेख केलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाण ह्याच्यासाठी प्रसिद्ध होता की त्या ठिकाणी लाजरला येशूने जिवंत केले होते. लाजर मरण पावला होता तर येशूने त्याला जिवंत केले होते. म्हणून हा जो बेथानी जो जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला आपण परमेश्वराचं घर हे पण असं पण संबोधन केलेलं आहे. का तर इंग्लिशमध्ये त्याला असं म्हटलेलं आहे की इज द हाऊस ऑफ गॉड. बेथानी इज द हाऊस ऑफ गॉड. तर प्रियानो या बेथानी ठिकाणामध्ये ही घटना घडलेली आहे की येशू ख्रिस्त यरुशलेमामध्ये जल्लोषाने प्रवेश करण्याच्या अगोदर तो या बेथानी गावामध्ये म्हणा थांबला होता आणि त्या रात्री तो शिमोन नावाच्या एकाच्या घरी जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरी येशू ख्रिस्त जेवायला गेला होता. तेव्हा तिकडे मरिया सर्वांसमोर आली आणि तिने हे कृत्य केलं, म्हणजे येशूचा तैलाभिषेक केला. तर या संपूर्ण हे जे वर्णन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण 3 व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत आणि प्रियांनो या 3 जे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. पहिलं जे व्यक्तिमत्व आहे ते आपण बघणार आहोत मरियेचं. मरियेचे जे महत्व आहे जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरून आपल्याला पुष्कळ काही शिकायला मिळतं किंवा आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर आपण एक एक करून बघूया. पहिली जी व्यक्ती आहे हे पूर्ण जे शास्त्रपाठ जो वाचला त्याच्यातून जसं सांगितलं तुम्हाला 3 व्यक्तिमत्वांबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. पहिले व्यक्तिमत्व आहे मरियेचं. ती आपल्याला काय शिकवते, तिने जे कृत्य केलं त्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपण बघूया. पहिली गोष्ट मरिया आपल्याला हे शिकवते की जेव्हा पण तुम्ही येशूवर प्रेम कराल तेव्हा पूर्ण जीवे भावेने करा.
फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा पण आपण येशूवर प्रेम करतो किंवा करण्याची इच्छा जर आपण जेव्हा दाखवतो, तेव्हा आपण हे विचार केला पाहिजे की आपण पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने मी परमेश्वराची सेवा करत आहे का. पण मरियमच्या जीवनातून किंवा तिने जे कृत्य केलं त्याच्यावरून आपल्याला हे शिकायला भेटतं की मरियमने, ती स्त्री असून तिने हे विचार नाही केला किंवा तिच्या मनामध्ये हे विचारच नाही आला की लोक मला काय बोलतील. त्या ठिकाणी पुरुष मंडळी जास्त होती, बायका पण असतील, काय याचक होते, मोठे पुजारी होते, धर्मगुरू होते. त्या सर्वांच्या देखत तिने हे कृत्य केलेलं आहे. तर प्रियानो, सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा ही ती हे जे कृत्य करत होती तेव्हा तिच्या मनात हे विचार कदापि आलेला नाहीये किंवा आलाच नाही की लोक मला काय बोलतील, तिकडची परंपरा काय आहे, कल्चर काय आहे त्या टायमाची, त्या वेळेची. तिने सर्वांना तिने लक्ष दिलं नाही. तिथं येशूबद्दल जे प्रेम होतं तिच्या मनामध्ये, जी आस्था होती, ते तिने पूर्ण म्हणजे होल हार्टेडली ज्याला आपण म्हणतो, पूर्ण जीवेने, पूर्ण आत्म्याने तिने ते प्रेम आपल्याला प्रेम दर्शवलं. तिने काय केलं, तिने तिच्या जवळ अलबस्त्राची कुपी होती, त्याच्यामध्ये जटामासीचा सुगंधी मौल्यवान तेल होतं, ते ती आली आणि येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर ओतली. हे कृत्य करत असताना तिने हे विचार नाही केला की लोक मला काय बोलतील, कोण लोक तिकडे बसलेले आहेत, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. तिने तिचं जे प्रेम आहे येशूबद्दल ते तिने सर्वांसमोर तिने दाखवलं. तर प्रियानो, आपल्याला हे विचार करायचा आहे की आपण पण जेव्हा आपण येशूला आपण प्रेम दाखवतो तेव्हा आपण दुनियाचा आपण विचार करतो का. विचार केला नाही पाहिजे की लोक मला काय बोलतील. जर मी चर्चमध्ये या प्रमाणे प्रार्थना केली, या रीतीने जर मी प्रार्थना केली तर लोक मला कुरकुर करतील, लोक मला बोलतील. जर या रीतीप्रमाणे जर समजा मी वर्शिप केली तर लोक मला नावं ठेवतील. ह्याच्याबद्दल मरियमने काहीच विचार केला नाही, लोक काय बोलतील. तसंच आपण पण पूर्ण जीवे भावेने, पूर्ण मनाने, पूर्ण आत्म्याने परमेश्वराची सेवा केली पाहिजे. मरियमने त्यावेळेस जे कल्चर होतं की एक स्त्री सर्व पुरुषांच्या समोर येणं आणि आपले केस उघडून येशू ख्रिस्ताचे तिने पाय पुसले. योहान सुसमाचारमध्ये लिहिलेलं आहे, तिने ते कुपी मस्तकावर ओतली आणि तिच्या केसांनी तिने येशू ख्रिस्ताचे जे फीट आहे, जे पाय आहे, ते पुसले. तर एका बाईने आपले पूर्ण केस उघडून हे कृत्य करणं त्यावेळेस एक म्हणजे समाजाच्या दृष्टीने एक फार वाईट काम होतं. हे एक स्त्रीने आपलं पूर्ण केस कसं काय लोकांसमोर उघडावं, पण तिने ते लक्ष दिलं नाही. कारण तिच्या मनामध्ये येशूबद्दल खूप प्रेम होतं, खूप आस्था होती, तर तिने ते दाखवली. तसंच प्रियानो, फर्स्ट पॉइंट आपल्याला हे शिकायचं आहे. मरियमचे कृत्य म्हणजे जे ऍक्ट केलं, हे जे कृत्य केलं, की आपल्याला जर खरोखर जर आपल्याला वाटत आहे येशूबद्दल प्रेम जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण पूर्ण जीवेने, पूर्ण आत्म्याने ते दाखवावं. हे विचार न करता की मला लोक काय बोलतील, जसं मरियमने केलं. तर पहिली गोष्ट आपण शिकलो की जर आपल्याला सेवा करायची असेल, प्रेम दाखवायचं असेल, प्रेम करायचं असेल तर पूर्ण जीवाने आणि पूर्ण आत्म्याने आणि पूर्ण रीतीने आपण करावं. दुसरी गोष्ट मध्ये आपल्याला हे शिकवते की जेव्हा पण तुम्ही येशूसाठी काहीतरी कराल तेव्हा तुमच्यामध्ये जे उत्तम आहे, उत्तम जे आहे ते तुम्ही करते. त्याच्याद्वारे तुम्ही येशूची सेवा करा. तिच्याजवळ एक सुगंधी तेल, अल्पस्त्राची कुपी होती,
सुगंधी तेलाने भरलेली जटामासाचं तेल होतं ते फार मौल्यवान होतं. ते तिच्याकडे होतं, पण तिच्या मनामध्ये येशूविषयी एवढी प्रेम होतं, एवढी आस्था होती की त्याने ते पूर्ण देऊन टाकलं. तर प्रियानो, आपल्याला हे शिकायचं आज की जसं मरियाने ते प्रेम दाखवलं, तिच्याजवळ ते उत्तम होतं ते तिने दिलं, तसं आपण तो देतो का? आपल्या जीवनाद्वारे आपण असे काय कृत्य करतो का त्याच्याने हे कळतं की आपण आपलं जे बेस्ट आहे, आपलं जे उत्कृष्ट आहे ते आपण येशू ख्रिस्ताला देतो का, हे आपण विचार केला पाहिजे. मरिया तिच्या कृत्याद्वारे आपल्याला शिकवते. तिने जे ऍक्ट केलं, जे तिने ऍक्शन केलं, त्याच्यावर आपल्याला कळतं, आपल्याला ते शिकवू इच्छिते की आपण पण जेव्हा पण अर्पण करू तर आपल्यामध्ये जे बेस्ट आहे ते केलं पाहिजे. राखून जे चांगलं आहे ते राखून, उरलेलं सुरलेलं किंवा जे आपल्याला नको आहे ते आपण अर्पण मध्ये दिलं नाही पाहिजे. आपल्याकडे जे बेस्ट आहे ते आपण दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट मध्ये आपल्याला शिकवते की जे काही आपण कृत्य करतो ते कुरकुर न करता पूर्ण आत्म्याने, पूर्ण संतोषाने ते करावं. वचन काय सांगतो की संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रियांनो, मरियाने हे जे तिने जे कृत्य केलं ते काय केलेलं आहे, कुरकुर न करता, काहीही रिग्रेट्स न पाळता, अरे मी का केलं पाहिजे, हे मी केलं तर कशासाठी केलं मी हे, असं तिच्या मनामध्ये ही भावना नव्हती. उलट ती संतोषाने तिने केलेलं आहे. म्हणून तर येशू ख्रिस्ताने नंतर काय सांगितलेलं आहे वचनामध्ये की तिने माझ्यासाठी सत्कृत्य केलेलं आहे. इंग्लिश मध्ये त्याचं असं वर्षन मध्ये असं लिहिलेलं आहे, इंग्लिश वर्षन मध्ये की शी हॅज डन अ ब्युटिफुल थिंग फॉर मी. मतलब येशूने सांगितलेलं आहे की तिने माझ्यासाठी एक ब्युटिफुल थिंग केलेलं आहे. तर प्रियांनो, आपण विचार करूया की मी ब्युटिफुल थिंग केलेलं आहे का? मी ब्युटिफुल थिंग जे येशूच्या नजरामध्ये जे ब्युटिफुल आहे ते मी करतो का? ते कधी होईल, जेव्हा आपण कुरकुर न करता करू. चौथी गोष्ट मरियाने आपल्याला काय शिकवलेलं आहे, मरियाने शिकवलेलं आहे की तुम्ही जेव्हा पण येशूवर प्रेम कराल तर स्वतःची सिक्युरिटी, परिवाराची सिक्युरिटी, आपल्या रिलेटिव्हची सिक्युरिटी त्याची काळजी करू नका. हे जे शास्त्रपाठ आहे मार्कमध्ये, त्याच्याबद्दल जर आपण तो शास्त्रपाठ, समांतर शास्त्रपाठ जर आपण योहानमध्ये जर वाचलं, योहान याचा 12वा अध्याय 1 ते 8, ही जी घटना आहे ती सर्व वर्णन तिकडे पण केलेलं आहे. त्याच्यात योहानाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा मरिया येशूला तैलाभिषेक करत होती तेव्हा त्या ठिकाणी इतर लोक होते, शिष्य होते, पुढारी होते आणि मुख्य याजक गणपण होते. आणि ते याजक लोक लाजरसाला ठार मारण्याचा कट करत होते. कारण इतर जे लोक होते, यहुदी लोक, ते लाजराला बघण्यासाठी आले होते. त्यांचा विश्वास येशूमध्ये अजून वाढत होता. ते येशूच्या पाठीमागे जात होते. ते मुख्य याजकांना सोडून त्यांच्या पाठी न जाता ते येशूच्या पाठीमागे जात होते, कारण त्यांचा विश्वास अजून बळकट होत होता. ते जिवंत लाजराला जो मेला होता, ज्याला येशू ख्रिस्ताने परत जिवंत केलं होते, त्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी तिकडे होती. म्हणजे मुख्य याजक कट करत होते, म्हणजे एक प्लॅन करत होते की आम्ही लाजराला पण कसं ठार मारू. आणि त्यात लाजराची बहीण येशू ख्रिस्ताचा तैलाभिषेक करत होती. म्हणजे तिने हे विचार नाही केला की मी हे जे कृत्य करत आहे त्याचा परिणाम काय होणार आहे. त्याचा परिणाम माझ्या भावाला जीवे मानाचा कट तर ते लोक रचितच आहे, ते प्लॅन करतच आहे. मग माझा काय होईल, माझ्या भावाचा काय होईल, माझ्या परिवाराचा काय होईल, हे सर्वांचा विचार त्यांनी केला नाही. सिक्युरिटीचा त्यांनी विचार केला नाही. तर आपण पण जेव्हा पण आपण येशू ख्रिस्तावर प्रेम करू तर आपण स्वतःची सिक्युरिटी, मी ट्रॅक्स वाटला तर माझा काय होईल, माझ्यावर अटॅक येईल, माझा अटॅक करणार, मी
चार चौकांवर जाऊन प्रार्थना कशी करू, माझ्या जीवाला धोका आहे, हे सर्व जे सेक्युरिटीचे जे प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये ते सर्व बाजूला ठेवून आपण परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे. हे आपल्याला मरिया शिकवते. पाचवी गोष्ट, मरिया आपल्याला काय शिकवते? मरिया आपल्याला हे शिकवतं की तिने तिच्या कृत्याद्वारे हे जग जाहीर करून टाकलं की प्रभू येशू जो राजांचा राजा आहे. तिच्या मनामध्ये ते ठेवलेलं नाहीये, कारण त्या वेळेमध्ये जेव्हा राजा लोक मरण पावत होते त्यांच्या मृत शरीराला हे सुगंधित तेल ते लावत असे. तर मरियाने अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला ते सुगंधित तेल लावलं होतं. म्हणजे ती तिच्या मनात जाणून होती की हा जो मनुष्य आहे तो साधारण मनुष्य नाहीये, तो राजांचा राजा आहे, तो देवाचा पुत्र आहे. हे तिने आपल्या कृत्याद्वारे तिने लोकांना जाहीर करून टाकलं. तिने ओळखलं की हा जो मनुष्य आहे हा देवाचा पुत्र आहे आणि राजांचा राजा आहे. आणि ते जे तिच्या मनात जे आहे ते जग जाहीर केलं तिच्या कृत्यामुळे, तिच्या ऍक्टमुळे. तसंच प्रियानो, आपण पण आपल्या जे ऍक्ट आहे, आपलं जे कृत्य, त्याच्याद्वारे आपण लोकांना हे सिद्ध केलं पाहिजे किंवा दाखवलं पाहिजे की आम्ही आमच्या मनामध्ये येशूबद्दल काय विचार करतो. हे सर्व गोष्टी मरियेने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि सर्व गोष्टी आपण आत्मसात केलं पाहिजे. आपण एकदा परत रिवाइज करूया की मरियेने आपल्याला काय शिकवलेलं आहे. पहिली गोष्ट मरियेने आपल्याला शिकवलेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रेम कराल, जेव्हा तुम्ही आदर व्यक्त कराल येशूविषयी, तेव्हा पूर्ण जीवाने पूर्ण मनाने करा. कोणाचंही तुम्ही काळजी करू नका लोक काय बोलतील. सेकंड थिंग, मरियेने हे शिकवलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही येशूला द्याल, अर्पण कराल, उत्कृष्ट जे आहे तुम्हाला ते द्या. थर्ड, तुम्ही कुरकुर न करता खुशीने सर्व हे काम करा. चौथी गोष्ट, स्वतःची सिक्युरिटी तुम्ही ची काळजी करू नका. माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या जीवाचं काय होईल. पाचवी गोष्ट, मरियेने हे शिकवलं आपल्याला आणि आत्मसात केलं पाहिजे आपण की आपण मनात जे भावना आहे येशूविषयी, जे आपण विचार करतो ते आपण जग जाहीर केला पाहिजे आपल्या कृत्याद्वारे. तर ह्या सर्व गोष्टी आपण मरियेच्या जीवनातून आपण शिकलो आहोत. दुसरं व्यक्तिमत्व जे आहे याच्याबद्दल आपण चिंतन आणि मनन करणार आहोत ते आहे तिकडे उपस्थित जे शिष्य होते, तिकडे जे उपस्थित जे इतर मंडळी होती, त्यांचं रिॲक्शन बघा काय, त्यांची प्रतिक्रिया काय होती. त्यांची प्रतिक्रिया एक जगिक प्रतिक्रिया होती. त्यांनी हा विचार केला की ह्या स्त्रीने किंवा या मरियेने एवढा जो मौल्यवान सुगंधित तेल आहे त्याचा नाश का केला. हे जर विकून गोरगरिबांची सेवा आपण सेवा करू शकलो असतो, असा त्यांचा विचार होता. तर प्रियानो, हा जो दृष्टिकोन आहे, पुष्कळ वेळा आपला पण दृष्टिकोन असतो. जेव्हा आपला बंधू ख्रिस्तामधील आपला बंधू आहे किंवा बहीण आहे किंवा आपला चर्चचा मेंबर आहे, जेव्हा तो काही कार्य करतो तर आपण काय करतो, जगिक दृष्टीने आपण विचार करतो. आपण त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याच्याबद्दल काही कमेंट्स पास करतो. आपण एक जगिक दृष्टिकोनातून किंवा एका पैशाच्या दृष्टिकोनातून किंवा इतर दृष्टिकोनातून आपण विचार करतो. पण त्या बंधूचं, त्या बहिणीचं जे मोटिव्ह आहे, जे ध्येय आहे ते आपण ओळखू शकत नाही. जसं त्या शिष्यांनी केलं किंवा योहान सुसमाचार लिहिलेलं आहे की जे कमेंट जे पास केलं, ज्यांनी सांगितलं की ही स्त्री अशी का करते, पैशांची नासधूस 300 दिनारमध्ये ते विकलं गेलं असतं, त्याच्यातून आपण गरिबाची सेवा आपण करू शकलो असतो. हे यहुदा इस्कारियोत ज्यांनी येशू ख्रिस्ताला पकडून दिलं, त्याने हे रिमार्क्स पास केलेले आहे असं योहानामध्ये लिहिलेलं आहे. आणि मार्कमध्ये लिहिलेलं आहे की तिकडे जे शिष्य जे जमले होते त्यांनी हे कमेंट्स पास केलेले आहे. असो, पण आपल्याला हे शिकायचं आहे की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत. जेव्हा आपला भाऊ, जेव्हा आपली बहीण काही चर्चसाठी करते किंवा काही कार्य करते, तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण जे
कमतरता आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, की आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. तर प्रियांनो, आपण विचार केला पाहिजे की जी आपली बहीण, जी आपले भाऊ, जे आपला मंडळीमधला जी व्यक्ती काही करू इच्छिते, तेव्हा आपण जगिक दृष्टीने विचार न करता त्याच्या मनात काय आहे, त्याचं जे रिअल जे ध्येय काय आहे, त्याचा मोटिव्ह काय आहे, ते आपण नेहमी ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट आपण पैशाची तुलना करू शकत नाही. येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, गोरगरीब तर तुमच्या संगती नेहमी असणार, त्यांची सेवा तुम्ही नेहमी कधीही करू शकता, पण मी तुमच्या बरोबर सर्वदा नसणार आहे, तुमच्याबरोबर मी नसणार आहे भविष्यामध्ये. तर तिने जे केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे, असं येशूने त्या शिष्यांना किंवा त्या यहूदा इस्करियोतला सांगितलेलं आहे. तर प्रिय, आज आपण शिकलं पाहिजे की आपलं जे विचार धारणा आहे ती कशी आहे. जेव्हा आपण मंडळीमध्ये वावरतो, जेव्हा आपण आपल्या इतर बंधू बहिणीसोबत ख्रिस्तामध्ये जे आपले जे बंधू आहेत, जे बहिणी आहेत, त्यांच्यावर आपण काम करतो, तर त्यांचं जे रिअल जे मोटिव्ह आहे ते आपण नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं जे रिअल जे त्यांच्यामध्ये जे मनामध्ये जे आस्था आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जगिक दृष्टीने विचार करून ते आपल्या बहिणीला, आपल्या भावाला आपण रोखण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, त्याला आपण क्रिटिसाइज केले नाही पाहिजे. तर आपण हे शिकतो सेकंड व्यक्तिमत्व जे आपण बघत आहोत ते लोकांचं, त्याच्यावर आपण हे शिकतो की आपण आपल्या विचारांना बदलला पाहिजे आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपण जे भाऊ बहीण आहेत, जे आपले जे ख्रिस्ती जे कार्य करणारे जे लोक आहेत, त्यांना आपण नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता आपण तिसऱ्या प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत. तिसऱ्या प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे ते आहे येशूचं व्यक्तिमत्व. येशूच्या व्यक्तिमत्वावरून आपल्याला काय शिकायचं आहे किंवा काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत. आपण तसं वाचलं मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय 3 ते 9, त्यात बघा 6व्या वचनापासून येशूने काय सांगितलं. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेत जाऊ नका, हिला त्रास का देता, हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. जेव्हा आजूबाजूचे लोक जेव्हा कुरकुर करत होते, तेव्हा त्या स्त्रीच्या कृत्याबद्दल कुरकुर करत होते की हिने नासधूस का केली, गोरगरिबांची सेवा करू शकलो असतो त्या पैशाने वगैरे वगैरे. तेव्हा येशू ख्रिस्ताची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं रिॲक्शन काय होतं. येशू ख्रिस्ताने सांगितलं की हिला त्रास का देता, हिने जे केलेलं आहे ते अगदी योग्य केलेलं आहे. तर प्रियांनो, आपल्याला हे शिकायचं आहे की आपण जर आपला ध्येय जर समजा प्युअर असेल, आपण आपले जे विचार जर समजा प्युअर असेल, तर येशू ख्रिस्त आपल्या विचारांना जाणणारा परमेश्वर आहे. तो नेहमी आपले जे मनातले जे विचार आहेत ते तो जाणतो. आजूबाजूचे लोक जरी आपल्याला धिक्कारतील, आजूबाजूचे लोक जरी आपल्याला नावं ठेवतील, तरी सुद्धा येशू ख्रिस्त आपले विचार जाणणारा परमेश्वर आहे. तो आपला राजांचा राजा आहे. तो आपले मनातले विचार जाणतो की आपलं ध्येय काय आहे, आपलं मोटिव्ह काय आहे, आणि त्याप्रमाणे तो आपल्याला त्याची रिवॉर्ड देतो, बक्षीस देतो. त्याने सांगितलेलं आहे त्या बाकी शिष्यांना की तुम्ही तिला त्रास देऊ नका, कारण तिने जे केलेलं आहे ते एकदम योग्य केलेलं आहे. नंतर येशू ख्रिस्त पुढे सांगतो की तिने तर माझ्या जे उत्तर कार्य आहे त्याच्यासाठी तिने तेल लावलेलं आहे. म्हणजे मरियेने जे कृत्य केलं त्याला सपोर्ट केलेला आहे, त्याला उचलून धरलेला आहे येशू ख्रिस्ताने. तर येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मरियेने जे केलेलं आहे ते एकदम योग्य आहे. तर प्रियांनो, जर आपण पण जर आपलं जे ऍक्शन्स आहे, आपले येशूबद्दल जे प्रेम आहे, जर आपण ते एकदम निस्वार्थ मनाने जर आपण दाखवलं, तर आपल्या मनातले विचार, आपलं ध्येय, आपलं मोटिव्ह जाणणारा आपला परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त आपला मोटिव्ह
तिच्या स्मरणात सांगण्यात येईल. बघा किती मोठं बक्षीस आहे मरियेला, की येशू ख्रिस्ताने जेथे जेथे सुवार्ता सांगण्यात येईल तेथे तेथे हिने जे केलं आहे त्याचं वर्णन केलं जाईल, त्याचा उल्लेख केला जाईल. तर प्रियानो, आपल्याला हे मोटिवेट व्हायचं आहे, आपल्याला या गोष्टी प्रेरित व्हायचं आहे की आपण जर निस्वार्थ मनाने, जर आपण चांगल्या मनाने, प्युअर हार्टने, होल हार्टेडली जर आपण येशू ख्रिस्ताची सेवा केली तर येशू ख्रिस्त आपला जे मनात जे विचार आहे तो जाणणार, तो एकदम बरोबर ओळखणार की आपलं ध्येय काय आहे, आपल्या मनात मोटिव्ह काय आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट तो आपल्याला एक उत्तम बक्षीस देणार आहे. तर प्रियानो, आपण मनातल्या मनात खचून न जाता, आपला धीर न सोडता, लोक काय बोलतील, लोक काय विचार करतील, लोकांचा मनामध्ये माझ्याबद्दल काय विचार येतील त्याचा बद्दल विचार न करता येशू माझ्याविषयी काय विचार करणार आहे ते आपण जास्त त्याच्यावर भर दिला पाहिजे. येशूच्या नजरामध्ये आपलं जे कृत्य आहे ते उत्कृष्ट कृत्य ठरलं पाहिजे. येशूच्या नजरामध्ये आपलं जे कृत्य आहे ते सत्कृत्य आहे ते ठरलं पाहिजे. तर येशूच्या व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यावर आपल्याला हे कळतं, आपल्याला हे धीर आपल्याला आत्मसात केलं पाहिजे. आपल्याला ही गोष्ट आत्मसात केली पाहिजे की आपण पूर्ण भाव ठेवून येशूला जर आपण प्रीती केली तर त्याचा जो मोबदला आहे किंवा त्याचा जो रेकग्निशन आहे तो येशू ख्रिस्त आपल्याला रेकग्निशन देणारच देणार. दुनियाची रेकग्निशनची आपल्याला गरज नाहीये. दुनियाने जे जगातले लोक आहेत त्यांनी आपल्याला ओळखलं नाही पाहिजे, ओळखलं नसेल तरी चालेल, पण येशू आपल्याला आपलं मन ओळखतो. तर ह्याच्या आपण मोटिवेट होऊया आणि याचे तिसरा जो व्यक्तिमत्व आपण शिकलो त्याच्यावर आपल्याला हे शिकायचं आहे, हे आपल्याला त्याच्यावर आपल्याला प्रेरित व्हायचं आहे, मोटिवेट व्हायचं आहे की आपण नेहमी येशूची सेवेमध्ये आपण अग्रेसर राहूया. कारण येशू आपली जी सेवा आहे ती ओळखणार, आपलं मन ओळखणार, आपले विचार ओळखणार, आपला हेतू ओळखणार आणि आपल्याला एक योग्य रीती तो आपल्याला नंतर बक्षीस देणार आहे. तर प्रियानो, हे जे 3 ते व्यक्तिमत्व जे आपण बघितलं, मरियेचं व्यक्तिमत्व, जे शिष्य बसले होते, इतर मंडळी जे बसले होते त्यांच्याबद्दलचे जे विचार, त्यांचं जे व्यक्तिमत्व त्याच्याबद्दल आपण शिकलो. आणि शेवटी येशूचं जे व्यक्तिमत्व होतं, येशूची जी प्रतिक्रिया होती, जे रिॲक्शन होतं त्याच्याबद्दल आपण शिकलो. ते सर्वांवर सारांश जर आपल्याला काढायचं असेल तर आपण हेच काढूया की आपण जेव्हा आपण येशू ख्रिस्ताची सेवा करू, जीव भावनेने खंबीशी मनाने केलेला आहे. जेव्हा पण आपण एकमेकांबद्दल विचार करू तर आपण पॉझिटिव्ह विचार करू, जगिक दृष्टिकोनातून नव्हे तर एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण आपल्या सहकार्यांचा, आपल्या मंडळीतील लोकांचा, आपल्या भाऊ बहिणींच्या कृत्यांबद्दलचा आपण एक पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. मोजमाप, पैशांनी मोजमाप आपण केली नाही पाहिजे किंवा एक जगिक दृष्टिकोन न ठेवता एक स्पिरिच्युअल दृष्टिकोन, एक आध्यात्मिक दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर आपण शिकलो की आपण काही जर आपण येशूची सेवामध्ये निस्वार्थपणे केली तर येशू ख्रिस्त आपल्याला योग्य ते आपल्याला फळ देणार आहे, योग्य ते आपल्याला बक्षीस भेटणार आहे, जसं मरियेला भेटलं. आज आपण स्वतःला आत्मपरीक्षण करूया आणि विचारूया स्वतःच्या मनाला की मी असं काही कृत्य आज करत आहे का ज्याला बघून येशू ख्रिस्त म्हणत आहे की हे सत्कृत्य आहे, यू हॅव डन ए ब्युटिफुल थिंग फॉर मी. खरोखरच हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया की एम आय डुईंग ए ब्युटिफुल थिंग फॉर गॉड. मी एक सत्कृत्य करत आहे का? आणि जर करत नसेल तर माझ्या जीवनापासून आपण प्रेरणा घेऊया. तिने जर सत्कृत्य केलं तसं आपण पण सत्कृत्य करूया. आणि 40 दिवसांचा जो लेट सीझन आहे त्याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आम्ही शिकलो असं आपण नंतर साक्ष देऊ शकतो. तर देव करो, परमेश्वर करो सर्वांना, आपल्या सर्वांना ही सुबुद्धी देव
आणि येशूची सेवा करू आणि नक्कीच तो आपल्याला एक चांगला बक्षीस किंवा आपल्याला फळ तो देणार आहे. आमेन. देवाचे पवित्र वचन हे खरोखरच माझ्या प्रियांनो आमच्या जीवनाला नवचैतन्य प्रदान करणार आहे. आणि आज निश्चितच देवाच्या पवित्र वचनाने आज आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. ब्रदर विल्सन यांच्या माध्यमातून देव परमेश्वराने जे वचन आज आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्या देव परमेश्वराच्या वचनाकरिता खरोखर त्याच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो, या वचनाप्रमाणे आपण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे जाऊया आणि आपल्या जीवनाद्वारे देवाचा आपण गौरव करूया. या आपण यावेळी विशेष करून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. जे आशीर्वाद देव परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये दिलेले आहे त्याकरिता आपण आपल्या जीवनातून स्वनाकाराचं अर्पण, आपलं इच्छित अर्पण जे आहे आपण यावेळेस परमेश्वराच्या भांडारामध्ये अर्पित करूया. आपापल्या घरामध्ये आपण असताना एक खोलवर पात्र घेऊया आणि मोठ्या आदराने सन्मानाने आपलं इच्छित दान जे आहे ते यावेळेस समर्पित करू. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते आप्त माझे जीवाचे, सेवितीचे प्रेमे त्या ते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्याही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो, या आपण यावेळेस या दानार्पणावर प्रभूचा आशीर्वाद मागूया. आपण आपल्या घरांमध्ये जे आपलं दान प्रभूला समर्पित केलेलं आहे आपण त्यावर प्रभूचा आशीर्वाद मागू. जे आज वचन ब्रदर विल्सन यांच्या माध्यमातून प्रभू परमेश्वराने आम्हाला दिलं या वचनाकरिता देखील आपण देव परमेश्वराची उपकार स्तुती करूया. व त्यासोबतच आपल्या मंडळीकरिता, विश्वासणाऱ्यांकरिता आपण यावेळेस प्रभूजवळ विनंती करूया. आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराया,
आम्ही यावेळेस तुझे मनपूर्वक आभार मानितो आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू राया, खरोखर आमच्या जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला अत्यानंदित करणारा आमचा परमेश्वर आहे. प्रभू आम्ही त्या परमेश्वरा तुझ्या कार्याप्रती सदोदित समर्पित असावे हीच तुझी आमच्याकडून इच्छा आहे बाप्पा. प्रभू आम्ही या समय प्रभू आज तुला विनंती करीत आहोत, आज जे तुझं वचन तू आम्हाला दिलं त्या वचनाप्रमाणे प्रभू आम्ही वागावे, आचरण करावे. प्रभू परमेश्वरा त्या वचनाचा स्वीकार करून आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं लागूकरण करावे अशी दया तू आमच्या प्रत्येकांवर कर बाप्पा. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आमचे ब्रदर विन्सेंट जेकब यांच्या जीवनाकरिता. प्रभू त्या परमेश्वरा त्यांनाही तू अभिषेक केला बाप्पा, त्यांच्याद्वारे तू आज आमच्याशी बोललास म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू आम्ही तुला विनंती करीतो त्यांच्या जीवनावर प्रभू राया तुझा तू विशेष आशीर्वाद दे. प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाद्वारे तो अधिकाधिक गौरविला जावा आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्यांच्या कामांमध्ये प्रभू परमेश्वरा तू त्यांचा मदतीने सोपी दे आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक सदोदित त्यांच्या जीवनावर असू दे. प्रभू राया त्या परमेश्वरा प्रभू तू त्यांच्याद्वारे आज आमच्याशी बोललेला आहेस म्हणून आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो. प्रभू राया या समय प्रभू परमेश्वरा आम्ही पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू राया आमच्या जीवनांना प्रभू सदोदित तुझ्या मार्गामध्ये तू अग्रेसर कर. प्रभू परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक प्रियजनांकरिता आम्ही प्रार्थना करीतो, प्रत्येकांना तू स्पर्श कर, आशीर्वादित कर, प्रत्येकाचं जीवन तुझ्या प्रभू परमेश्वरा दयेकृपेने तू परिपूर्ण कर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो, प्रत्येक दुःखी कष्टी आजारी प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आहोत. त्या प्रभू परमेश्वरा आमचे प्रभू परमेश्वरा डायना कुलकर्णी आंटी प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करतो, त्यांनाही प्रभू तुझ्या पूर्ण आरोग्याने तू भर बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू त्या परमेश्वरा क्रिटिकल कंडिशन प्रभू येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू तू त्यांना तुझ्या प्रभू परमेश्वरा प्रभू आशीर्वादाने भरावा आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. आणि प्रभू तू त्यांच्या जीवनाची काळजी घे द्या, प्रत्येक औषधोपचार आरोग्याचा पुत्र रेव हीच आमची असमय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रार्थना करतात पिते आमचे सचिन कुलकर्णी दादा प्रभू त्यांना देखील प्रभू तू आशीर्वादित कर, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या दयेकृपेने तू भर बाप्पा. प्रभू परमेश्वरा त्यांनाही प्रभू परमेश्वरा योग्य तो प्रतिसाद प्रभू प्रत्येक औषधांना प्रभू द्या प्रभू परमेश्वरा प्राप्त होत आहे म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला विनंती करतो की त्यांना तू बरं करून प्रभू परमेश्वरा तुझी एक जिवंत साक्ष त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तू उभी कर बाप्पा. प्रभू राया त्यांच्या जीवनामध्ये तू चमत्कार करून प्रभू परमेश्वरा प्रत्येक इन्फेक्शन प्रादुर्भाव दूर करून प्रभू परमेश्वरा त्यांना तुझ्या आरोग्याने भर प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्यांच्या जीवनांना प्रभू परमेश्वरा तुझ्या तू हातामध्ये घे आम्ही या समय तुला प्रार्थना करतो बापा. प्रभू तुला बसल्या प्रत्येक फटक्यांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त आहे बापा, तेच आरोग्य आम्ही त्यांच्या जीवनामध्ये यावेळी विशेष करून मागून घेतो. प्रभू राय आम्ही या समय तुझं प्रार्थना करतो की ते आमच्या डिसोजा आंटी यांच्याकरिता त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भर प्रभू तुझा स्पर्श तू कर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा त्यांनाही प्रभू लवकरात लवकर बरं करून प्रभू तुझी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये तू दे तुला विनंती करीत होती. ते आमच्या गोरोपडे आंटी प्रभू आम्ही त्यांचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो की त्यांनाही प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर बाप्पा. त्यांच्या हृदयाची प्रत्येक कमकुवतता दूर करून त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. तुझ्याजवळ हीच विनंती आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो की त्या प्रभू परमेश्वरा आमच्या प्रभू परमेश्वरा मंडळातील प्रभूजी आमच्या सर्व इतर प्रियजन आहेत की त्यांना देखील प्रभू तू आशीर्वादित कर. की आमच्या पारेकंठी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीतो. त्यांचे प्रभू परमेश्वरा पायांचा गुडघ्यांचा त्रास दूर करून प्रभू तू त्यांना पित्या प्रभू परमेश्वरा प्रभू उठून उभं कर बापा. आणि प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडू बापा. शरीरातील प्रत्येक रक्ताची कमतरता दूर कर बापा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू परमेश्वरा सर्व प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांना आरोग्य प्रदान करशील प्रभू. हाच आमचा विश्वास आहे बापा. प्रभू त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रभू तुझी दैवी उपस्थिती प्राप्त होते ही देखील आमची असमय तुला विनंती आहे. बापा प्रभू राया तू त्या परमेश्वरा सदोदित आमच्या जीवनांना तुझ्या आत्म्याने भरीत आहेस बापा. प्रभू तुझ्या अभिषेकाने तू भरीत आहेस आणि प्रभू आम्हाला तू आशीर्वादित करीत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. प्रभू या पवित्र सप्ताहामध्ये प्रभू त्या परमेश्वरा आमच्या या प्रार्थना प्रभू आम्हाला आध्यात्मिक उन्नती करिता प्रभू त्या परमेश्वरा तू बी त्या प्रभू लाभाच्या करीत आहेस म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो की त्या की प्रभू परमेश्वरा ज्या वचनातून बोलण्याकरिता प्रभू तू प्रत्येकास सहाय्य पुरविलेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या जीवनाद्वारे तू गौरविला जावा हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू बाप्पा आम्ही या समय प्रभू आमच्या जीवनांना विशेष करून तुझ्या हातामध्ये समर्पित करीत होतो. प्रभू या उर्वरित आठवड्यामध्ये प्रभू तू आमच्या समवेतो उद्यामध्ये गुरुवारची आमची प्रार्थना उपासना प्रभू परमेश्वरा प्रभू उत्तम शुक्रवारची उपासना प्रभू शनिवारची प्रभू आमची साखळी कौटुंबिक साखळी प्रार्थना आणि प्रभू परमेश्वरा पुनरुत्थानाच्या रविवारची उपासना प्रभू सर्व काही प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीकरिता उन्नतीचं व्हावं हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनावर प्रभू तुझा आशीर्वाद तू दे ही देखील आमची तुला नम्रतेची विनंती आहे. प्रभू राया पुन्हा एक वार प्रभू आम्ही आपल्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीतो. तुझ्या आत्म्याने तू आम्हाला प्रेरित कर, प्रोत्साहित कर आणि प्रभू तुझ्यामध्ये आम्ही अग्रेसर व्हावे अशी तू दया कर बाबा. प्रभू राया आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा प्रभू कुटुंबांमध्ये प्रभू तुझी सुख शांती दे. त्या प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वरा ज्या काही अडीअडचणी समस्या असतील त्या सर्व नासूक कर येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू कुटुंबांमध्ये प्रभू तुझी भरभराट दे आणि आमच्या मंडळीची प्रभू परमेश्वरा वाढ तुझ्या भयात कृपेत वचनामध्ये प्रार्थनेमध्ये प्रभू तू करून घ्यावी ही देखील तुला विनंती करीतो. प्रत्येक कौटुंबिक जीवन प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू भर हीच या समय तुला प्रार्थना आहे बापा.
प्रभू राय या समय प्रभू परमेश्वर आम्ही प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. आज या उपासनेमध्ये प्रभू आम्ही आपापल्या घरी आहोत बाप्पा, पण प्रभू परमेश्वर आमचा विश्वास आहे तुझं वात्सल्य आमच्या समवेत आहे. त्या या वाढत्या प्रादुर्भावामध्ये महामारीच्या परिस्थितीमध्ये प्रभू तू आमचं संरक्षण कर प्रभू. त्या प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या जीवनांना प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वर आरोग्याने तू परिपूर्ण करावे हीच या समय आम्ही तुला विनंती करीतो. आणि प्रभू परमेश्वरा या संपूर्ण जगाला प्रभू त्या पुन्हा एक वार तुझ्या आरोग्याने तू भरावे ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. शासनाला प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्यांना देखील योग्य ते उपाययोजना करण्याकरिता प्रभू तू कृपा पुरे. आणि प्रभू परमेश्वरा लोकांना देखील समंजसपणा दे बाप्पा, बुद्धी ज्ञान दे प्रभू. आणि त्या परमेश्वरा योग्य ते खबरदारी बाळगावी प्रभू. याकरिता प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तू सहाय्य कर ही देखील तुला विनंती करीत आहोत. धन्यवाद देत आहोत, तुझे आभार मानत आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा पुन्हा एक बार आमचं जीवन सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. त्याचे दान आम्ही तुला समर्पित केलेलं आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा दानावर सुद्धा आशीर्वाद दे प्रभू. राय त्या परमेश्वरा प्रभू आम्ही जेव्हा तुझ्याकरिता दिलेला आहे त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीची प्रभू उन्नती होऊ दे बाप्पा. प्रभू तुझ्या या दानाचा विनियोग प्रभू तुझ्या गौरवाकरिता होईल अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करतो. आमच्या उन्नतीतून भरभराटीतून आम्ही तुला देतो प्रभू. त्याचा आध्यात्मिक लाभ आम्हाला घडतो याचा अनुभूती प्रभू परमेश्वरा याचा प्रत्येक तू आमच्या जीवनामध्ये द्यावा ही देखील आम्ही या समय तुला विनंती करतो. मान महिमा गौरव आदर सन्मान प्रभू आम्ही सर्व काही तुला देतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा इथून पुढे आमच्या जीवनाचा तू सहाय्यक मदतनीस हो हीच तुला विनंती करेल. प्रभू परमेश्वराच्या वचनाकरिता तुझे आभार मानेल प्रभू. त्याप्रमाणे आचरण करण्यास प्रभू आम्हाला तू सहाय्य करावे हीच तुला विनंती करेल. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐकली त्या आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे मी आपल्या ऋणे आज सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सोडापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रिएक परमेश्वराची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसिद्ध सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. प्रभू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. त्या प्रभूने आमच्या आजच्या गुरुवारची प्रार्थना भक्ती आशीर्वादित केली म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला त्याच्या कृपेने करू. या दिवसांमध्ये आपण प्रत्येकजण आपापल्या जीवनाची काळजी घेऊया, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया आणि या वाढत्या प्रादुर्भावापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते की उद्या विशेष प्रकारे जेव्हा आपल्या मोंदी गुरुवारची उपासना होणार आहे ती सायंकाळी 5:30 वाजता ही उपासना आपली पवित्र मंदिरामध्ये होईल. नियमांचे पालन करून आपण विशेष प्रकारे या उपासनेमध्ये सहभागी होणार आहोत. विशेष प्रकारे शासनाने दिलेली जी नियमावली आहे त्याचं पालन आपणास करावयाचं आहे. मास्कचा आपणास वापर करावयाचा आहे, सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळावायची आहे, वयाची मर्यादा जी आहे ती देखील आपणास पाळावायची आहे. मग माझ्या प्रियांनो आपण यामध्ये विशेष प्रकारे आपण या सर्व नियमांचं पालन करून सहभागी व्हावं ही देखील आपल्या प्रत्येकास विनंती आहे. उद्या मोंदी गुरुवारची जी उपासना आहे सायंकाळी 5:30 वाजता ही होणार आहे याची आपण प्रत्येकाने नोंद घ्या. आणि माझ्या प्रियांनो आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येत असताना आपण आपल्या अंतःकरणाची देखील तयारी करू, कारण प्रभू परमेश्वराच्या मेजामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिलेला जो साक्रामेंट आहे त्या आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारावयाचा आहे. त्याच्या मरणाची, त्याच्या पुनरुत्थानाची आणि त्याच्या दुसऱ्या आगमनाची घोषणा आपण त्याद्वारे करतो. म्हणून आपल्या जीवनाची अंतःकरणाची तयारी करून आपण यामध्ये सहभागी व्हावे ही देखील आपल्या प्रत्येकास विनंती आहे. आपण मोदी गुरुवारच्या उपासनेमध्ये सायंकाळी 5:30 वाजता सर्वजण सहभागी होणार आहोत. उत्तम शुक्रवारची उपासना जी आहे ती आपली सकाळी 8:30 वाजता असेल याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या. उत्तम शुक्रवारची उपासना सकाळी 8:30 वाजता होईल याची कृपा करून आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी. येणाऱ्या शनिवारी प्रत्येकजण, प्रत्येक कुटुंब दुपारी 12 वाजेपासून तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत कौटुंबिक सात्विक प्रार्थनेमध्ये आपण आपला वेळ व्यतीत करणार आहोत. आपल्या प्रत्येकाला मी पुन्हा एक वार यावेळेस आठवण करून देत आहे, विनंती करीत आहे की आपल्याला अर्धा तास आपल्या कुटुंबासमवेत प्रार्थनेमध्ये आपला वेळ जो आहे तो व्यतीत करावयाचा आहे. या जगाकरिता, आपल्या देशाकरिता, राज्याकरिता, शहराकरिता, आपल्या मंडळीकरिता, सर्व कुटुंबांकरिता, आपल्या कुटुंबांकरिता परमेश्वराने जे प्रार्थनेचं ओझं आम्हाला दिलेलं आहे माझ्या प्रियांनो, आपल्याला प्रार्थनेमध्ये आपला वेळ व्यतीत करावयाचा आहे. म्हणून आपणास विनंती आहे 12 ते 7 वाजेच्या दरम्यान जो अर्ध्या तासाचा कालावधी आपण आपल्या कुटुंबाकरिता निवडत आहात, 12 ते 12:30, 12:30 ते 1, 1 ते 1:30 किंवा 1:30 ते 2 अशा प्रमाणे 7 वाजेपर्यंत जो एक वेळ आपण जेव्हा निवडत आहात, एक स्लॉट आपण जेव्हा अर्ध्या तासाचा आपल्याकरिता निवडत आहात तर कृपा करून प्रियांनो त्याची कल्पना आपण मला द्यावी. आपण मला मेसेज पाठवू शकता, व्हॉट्सअपवर पाठवू शकता किंवा प्लेन माझ्या इनबॉक्समध्ये आपण विशेष प्रकारे आपण मेसेज पाठवू शकता किंवा फोन करून आपण सांगू शकता की आपल्या प्रार्थनेची वेळ जी आहे ती कुठली असावी.
की जेणेकरून जेव्हा आम्ही शुक्रवारच्या दिवशी उपासना झाल्यानंतर जेव्हा सायंकाळी आपल्याला त्या वेळेचा स्लॉटचा जो आपल्याला जेव्हा मी तपशील पाठविणार आहे त्यामध्ये आपल्या कुटुंबाचं नाव त्या ठिकाणी येईल. आपण विशेष प्रकारे एक वेळ सुनिश्चित करावी आणि त्याची पूर्व कल्पना मला कृपा करून शनिवारच्या आधी द्यावी ही आपला प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते. आणि त्यासोबतच आपण रविवारी पुनरुत्थानाच्या प्रार्थनेमध्ये आपण सकाळी 8:30 वाजता सहभागी होणार आहोत. माझ्या प्रियांनो, याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या. या पुनरुत्थानाचा रविवार जो आहे तो महिन्याचा पहिला प्रभुवार आहे. त्यामध्ये प्रभुभोजन विधी देखील होईल. याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या. आपण ठरविल्याप्रमाणे जे आपले ज्येष्ठ सभासद आहेत पहिल्या प्रभुवारच्या दिवशी आपण त्यांना येण्याकरिता संधी देत आहोत, म्हणून आपण त्यामध्ये येऊन सहभागी होऊ शकता ही देखील आपला प्रत्येकास विनंती आहे. पण आम्हाला वयाची मर्यादा आहे. विशेष प्रकारे संख्यात्मक दृष्टिकोनातून देखील आपल्याला मर्यादा जी आहे ती शासनाने दिलेली आहे. 50 लोक आपण विशेष प्रकारे त्यामध्ये सहभागी होऊ शकतो, म्हणून कृपा करून याची देखील आपण नोंद घ्या. प्रत्येक उपासना ज्या होणार आहेत, मोंदी गुरुवारची उपासना असो, उत्तम शुक्रवारची उपासना असो किंवा पुनरुत्थानाच्या रविवारची उपासना असो, माझ्या प्रियांनो, मला विशेष प्रकारे संख्यात्मक दृष्टिकोनातून देखील जी मर्यादा 50 लोकांची देण्यात आलेली आहे त्यामध्येच आपण विशेष प्रकारे या उपासनांमध्ये सहभागी व्हावे याची आहे. म्हणून आपण येत असताना वेळेची नोंद घ्या आणि वेळे आपण येण्याचा प्रयत्न करावा ही देखील आपला प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते. परमेश्वर देव, या आमच्या पवित्र सप्ताहातील सर्व प्रार्थना, उत्तम पुनरुत्थानाच्या रविवारपर्यंत सर्व आमचे उपक्रम तेव्हा आशीर्वादित करू हीच प्रभूचरणी यावेळेस विनंती आहे. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, आपण विशेष प्रकारे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं गौरव सदुदित करीत राहूया. आजची भक्ती परमेश्वराने आशीर्वादित केली म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. ज्या सूचना देण्यात आलेल्या कृपा करून आपण त्याची देखील प्रत्येकाने नोंद घ्या. प्रार्थनेमध्ये असा, एकमेकांसाठी प्रार्थना करा ही देखील आपल्या प्रत्येकाला विनंती. आपल्या मंडळीसाठी आपण प्रार्थनेमध्ये असा हे देखील मी आपणास यावेळेस नम्र विनंती करेन. प्रभू परमेश्वर आपला प्रत्येकास आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.